राज्यात पायाभूत न्यायिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड येथे बोलताना दिली आहे। यावेळी बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी न्याय समाजातील शेवटच्या माणसांच्या दारात पोहोचला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तर महाड न्यायालयाची प्रस्तावित इमारत विक्रमी वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। महाड येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या प्रस्तावित नव्या इमारतीचं भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ आज न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद कर्णिक, न्यायाधीश मिलिंद साठे, रोजगार हमी मंत्री नामदार भरत शेठ गोगावले, महिला आणि बालकल्याण मंत्री नामदार आदिती तटकरे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, रायगडचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ सृष्टी नीलकंठ, महाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश प्रवीण उन्हाळे, महाड वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय भिसे आणि राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।